जेजुरी हायवेवरती खऱ्या अर्थानं कॅनॉलवरती जो ब्रिज झालेला आहे तो इंजिनियरच्या चुकीमुळे यस कॉर्नर झालेला आहे आणि झेड जो झालेला आहे त्याच्यामुळे अपघात प्रत्येक वेळी या ठिकाणी स्पीड ब्रेकरवरती अपघात होतात। याचं प्रत्येक वेळी आम्ही गांभीर्याने रस्ते महामंडळ किंवा बेला जेजुरी हायवे यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या का पुलाला कॅनॉलच्या असणारा पूल हा वरलकल्या बाजूने रुंदवायला पाहिजे होता, तर त्यांनी खालकल्या बाजूने रुंदवल्यामुळं तिथं झेड झालेला आहे। झेड झाल्यामुळं वाहनाचं नियंत्रण मी स्वतः ड्रायव्हर आहे, बेल्याकडून आलेल्या वाहनाचं स्पीड एवढं असतं की त्या वाहनाचं कंट्रोल करता करता राईटला गाडी जाते आणि लेफ्टला पलटी होते। असा इतका भयानक आता ॲक्सिडेंट या ठिकाणी झालेला आहे। 16 टायर गाडी राईटला गेलेली, मुळात त्याचा रस्ता डावीकडचा असताना सुद्धा तो उजव्या बाजूला गेला आहे। मग स्पीड किती याच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी या ठिकाणी स्पीड ब्रेकर सुद्धा टाकले, तरी पण त्या रस्त्याची दुरावस्था अशी म्हणजे वेळीव काढी वळणे, त्या पुलाला जी दिशा दिली गेली इंजिनियरनी ती 1 नंबरची चुकीची दिली गेली। त्याच्यामुळे वाहन मालकाचा त्या वाहनावरती ताबा सुटला जातोय आणि या वेळोवेळी अपघात होतात। याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मी आपल्याला कळकळीची विनंती करतो। या घटनेमध्ये काही जीवितहानी झाली का? या घटनेमध्ये शक्यतो जीवितहानी झाली नाही, परंतु ड्रायव्हर लोकांना पलटी झाल्यानंतर थोडाफार इजा होतीच। समजा गाडीमध्ये जॅक टांबी पाणी असतात, ते पाणी डोक्यावरती जर पडले तर ड्रायव्हरचा मृत्यू सुद्धा होऊ शकतो। पाठीमागे सिमेंट ब्लॉक भरलेली गाडी या ठिकाणी लेपला पलटी झाली, त्यामध्ये सुद्धा ड्रायव्हरला जास्त मारहाण झाली। म्हणजे काय होतं का बुवा रोडच्या चुकीमुळं ही खऱ्या अर्थाने ही कॉन्ट्रॅक्टरची चुकी किंवा इंजिनियरची चुकी। कॅनॉलवरती पाणी करावं येऊन तो सरळ रस्ता आहे का वाकडा आहे का झेड रस्ता बनवलाय, कशा पद्धतीचा रस्ता असावा। तिथं कॅनॉलवरती कोकणी कॅनॉलवरती कार्यकर्त्यांनी किंवा मंत्री महोदयांनी त्याची दखल घेऊन या पुलाला आहे ना उजव्या बाजूनी त्वरित रुंदी देऊन रस्ता सरळ करावा अशी मी आम जनतेच्या वतीने विनंती करतो, सर्व गाडी मालकाच्या वतीने विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।